मुंबईत काँग्रेसचं मिशन बेस्ट सुरू झालंय। मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा काँग्रेसने प्रसिद्ध केलाय। महापालिका निवडणुकीच्या वातावरणात काँग्रेसने मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमासाठी आपला स्वतंत्र असा एक क्रांतिकारी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। बेस्ट ही नफा कमवणारी संस्था नसून ती सर्वसामान्यांसाठी असलेली सार्वजनिक सेवा आहे, असं ठाम प्रतिपादन करत काँग्रेसने बेस्टच्या संपूर्ण कायापालटाची एक ब्लू प्रिंट सादर केली आहे। दरम्यान काँग्रेसने त्या जाहीरनाम्यामध्ये एक महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे, ती म्हणजे बेस्टचं खासगीकरण रोखण्याची सध्या सुरू असलेली वेट लीज पद्धत कामगारांचं शोषण करणारी अपारदर्शक असल्याची टीका करत काँग्रेसने ते बंद करण्याचं आश्वासन दिलंय। येत्या 3 वर्षांमध्ये संचालन, देखभाल आणि कर्मचारी व्यवस्था पूर्णपणे बेस्टकडे सोपवली जाईल आणि तसेच गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या खर्चाच्या वाढीचं कॅग मान्य करून संस्थेकडून लेखापरीक्षण करण्याची ग्वाही काँग्रेसने दिली आहे। दरम्यान बेस्टला आर्थिक संकटातून कायमचं बाहेर काढण्यासाठी बेस्टचा खर्च थेट मुंबई महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पाचा भाग केला जाईल असं देखील म्हटलंय। दरम्यान आम्ही केवळ आश्वासनं देत नाही तर मुंबईच्या या ऐतिहासिक वारशाचं रक्षण करण्यासाठी एक उत्तरदायी प्रशासन देण्याचा शब्द देत आहोत, असं काँग्रेसने एका जाहीरनाम्याद्वारे स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता ऐन महापालिकेच्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये काँग्रेसने मिशन बेस्ट सुरू केल्याचं दिसून येत